मला वाटतं काल आपण सर्वांनीच पाहिलं असेल, काही मिनिटाच्या पावसामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहर आणि खास करून ही शहरं आपली मुंबई, ठाणे आणि पुणे, इथे लोकांचे जे हाल झालेत हे आपल्या सर्वांना दिसलेले आहेत, आपण स्वतः अनुभवलेले आहेत. कालच्याच ह्या अर्ध्या एक तासाच्या पावसामध्ये, म्हणजे पाऊस अर्थात पुढचे 3-4 तास चालला, पण अर्ध्या एक तासाच्याच पावसामध्ये मुंबई ठप्प झाली होती. आणि मला वाटतं 2005चा जो पाऊस होता, ढगफुटी होती, तेव्हा 900 mm पाऊस झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे भरला होता. आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी तुंबलं होतं. मेट्रो ज्या नवीन उद्घाटन झालेल्या आहेत ह्या वर्षी किंवा मागच्या वर्षी, तिथे पाणी गळायला लागलं होतं. रेल्वे ठप्प झाली होती. BMCचं ट्विटर हँडल वगैरे जे आम्ही सुरू केलेलं होतं, मग मुंबई पोलिसांचं हँडल असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या नागरिकांना मदत करायच्या, त्वरित रिस्पॉन्स द्यायच्या, त्या काल कुठे होत्या काही कळल्याच नाहीत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे कुठेही काही असलं मुंबईत, पहिले फोटो काढायला जातात ते 2 घटनाबाह्य सरकारमधले पालकमंत्री, एक स्वतः बिल्डर आणि दुसरे जे पालकमंत्री घुसतात सगळीकडे जात असतात, ते काल कुठे होते हे कोणालाच कळलं नाही. कालच एका परिषदेमध्ये, कॉन्क्लेव्हमध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं, जी एक जुनी टेप होती त्यांची, की पुढच्या 1-2 वर्षात मुंबई पॉटहोल फ्री करणार. 2.5 वर्ष झाली आता जवळपास त्यांच्या ह्या घटनाबाह्य राजवटीला. मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा ह्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, दोन्ही मी एक्सपोज केलं. आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत, पण कुठेही अर्धा किलोमीटर पण काम रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं हे झालेलं नाही. तसंच आपण पाहिलं असेल, काल त्यांनी एक प्रश्न विचारला, उलट पत्रकार जे विचारत होते त्यांना, काही पाणी भराय क्या इस बार, देखा आपने? आणि बोलताच क्षणी पुढच्या अर्ध्या तासात पाणी भरायला लागलं. मुख्य गोष्ट हीच राहते की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहरं अशी आहेत जिथे गेल्या 2 वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, महापौर नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत. तर नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे, हा एक प्रश्न पडतोच. पण दुसरी बाजू ही पण आहे की जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवत असतात. त्यांचे काही टोळी आहे, प्रत्येक काही गोष्ट ठरवून दिलेली आहे, पोर्टफोलिओ त्यांच्याच टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, इमारतींची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं. प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे, पण कुठेही काम झालेलं नाही आहे. आणि एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने आधी कधीही पाहिले नसतील किंवा देशाने कधी पाहिले नसतील. मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट. गेली 2 वर्ष आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत. मुंबईसारख्या शहराला 2 वर्षामध्ये 15 असिस्टंट कमिशनर नाही आहेत, अजूनही नेमणुका बाकी आहेत. हे का होतं, हे कशासाठी होतं? काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह कोणीतरी ॲडहॉक चार्ज देऊन ठेवलेला आहे, कुठे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कुठे अजून कोण असेल, पण वॉर्ड ऑफिसर नेमले नाही आहेत. म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, आपण पाहताय गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल VIP मुवमेंट असली की रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस लागतात, पण काल जी ट्रॅफिकची कोंडी झाली, जी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची हालत झाली, मेट्रोमध्ये जी काही गर्दी पाहिली, घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीही पाहिलं नव्हतं आणि एवढं भयानक राजवट किंवा काम कधीही पाहिलं नव्हतं. कालच आपण बघितलं तर एका महिलेचा मृत्यू झालेला आहे गटारात वाहून हो, गेल्यामुळे. पण त्याच्यावर आता काय परत ऑर्डर एन्क्वायरी केलेली आहे, SIT करतील, सगळं करतील. पण परत मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न का उद्भवत आहेत, कारण आज मुंबईकडे किंवा पुण्याकडे किंवा ठाणेकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही आहे. आपल्याला आठवत असेल, आम्ही हिंदमाताचं जेव्हा काम केलं ते खरं तर काम चालू असायला पाहिजे होतं. काल तिथे पाणी भरायलाच नाही पाहिजे होतं. मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या काळात आम्ही पंप्स लावायचो, ब्रिमस्टोअरचे प्रोजेक्ट्स केले होते. काल कुठेतरी एक सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का? मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील, पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, रस्त्यावर दिसले का की पंप चालू आहेत का? सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातली सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर हे जे आत्ताची जे राजवटीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आटोक्यात येतील. असं नसतं. ते काही थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी, अरे वा इथे पाणी किती तुंबलंय, तिथे पाणी किती तुंबलंय. ती डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ॲक्शन घेतली पाहिजे. आणि काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत, ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत, कामं केली पाहिजेत, ते कुठेही दिसले नाहीत.
यामध्ये आपण दरवर्षी प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये ठिकाणी जिथं सकल भाग आहे तिथं पंप लावले जातात, परंतु पण ह्या वर्षी पंप लावले का? नाही, पंप लावलेले होते पण ते चालू नव्हते अशा प्रकारे. एक्झॅक्टली हीच माहिती आहे. अनेक पंप चालत नाही आहेत. मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं, ते चालू झाले होते का? काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसं पाण्याने भरलं? म्हणजे एवढं लगेच पाण्याने कधीही भरलं नव्हतं. हायवे 2005च्या ढगफुटीत भरल्यानंतर काल भरलं. जी घाटकोपरला आपण पाहतोय जी घटना घडली, जेवढे तिथे लोक होती त्या मेट्रो स्टेशनला असतील किंवा रेल्वे स्टेशनला असतील, तिथे पोलीस बंदोबस्त दिला होता का? जे आजूबाजूला गराडा घेऊन फिरतात, हे कॉन्वॉयमध्ये मोठे मोठे मोटर घेऊन फिरतात, तेच बंदोबस्तात काल लावले असते तर लोकांची ही गैरसोय झाली नसती. भांडूपमध्ये सुद्धा दरड कोसळलेली अशा घटना वारंवार घडतात. यंदा सुद्धा केलेल्या संरक्षण भिंतीचा मुद्दा अजूनही संरक्षण भिंत मला आठवतं, मी पालकमंत्री असताना आमच्या DPC मधून प्रत्येक मतदारसंघाला जी काही संरक्षण भिंत गरजेची होती तो फंड दिला होता. आमचं सरकार पडल्यानंतर हे सगळं काम ठप्प झालेलं. आणि एकंदर हेच सांगतोय मी की काल रेल्वे असेल, काल BMC असेल, काल MMRD असेल, काल SRA असेल, ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबई चालवतात आणि स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून तर नेमून घेतलेलं आहे, त्या काल होत्या कुठे? स्वतः रेल मंत्र्यांनी तर महाराष्ट्राची राजकीय जबाबदारी भाजपची घेतलेली प्रभारी म्हणून अनेकदा महाराष्ट्रात असतात, पण काल जी रेल्वेची हालत पाहिली आपण ती शोभणारी नव्हती त्यांना. निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे सरकारची प्रायोरिटी कुठे बदलल्याचं वाटतं किंवा सरकारची ह्या राजवटीची प्रायोरिटी पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे आणि खोके एवढीच होती. आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल किंवा मागच्या वर्षीचा मोर्चा देखील असेल, आम्ही महानगरपालिका काढलेला, तो ह्याच कारणासाठी काढला होता. साधी गोष्ट आहे, 15 वॉर्ड ऑफिसर नेमायला तुम्हाला 2.5 वर्ष का जातात? वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा देखील आहे, पावसामुळे पुण्यात दौरा होणार होता, परंतु पाऊस असल्यामुळे काय सांगू शकतो त्याच्यावर? ते नियोजन जे आहे आपण पाहिलं असेल, पुण्याचं ठीक आहे, पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला, पण काल ज्यांच्या वेळा चुकल्या असतील, कोणी ॲम्ब्युलन्समध्ये असेल, कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल, कोणी मित्रपरिवारकडे जात असेल, जे 2-2, 3-3 तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले, त्याचं काय? खरं तर सावंतदा मोदी हे पुण्यात येणार होते मेट्रोच्या उद्घाटनासाठी, परंतु आता हा दौरा रखडला आहे. जसं ऑनलाईन अधिकारी उद्घाटन करतात, ते जर केलं असतं तर पुणेकरांना मेट्रोचा लवकर लाभ घेता आला असता का? नाही, भाजपाने वरती त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये सांगावं की पुणे काही परदेशात नाही आहे, तर येणं बंद होईल, आपल्याच देशात आहे. त्यातून अमित शहा महाराष्ट्रात दौऱ्याला 3 ठिकाणी त्यांनी नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी सभा दिली. त्यामुळे म्हटले की खास करून ठाकरे आणि पवार यांचे जे पक्ष आहेत ते खालच्या लेवलपर्यंत, बूथ लेवलपर्यंत थोडा असं भाजपच्या कार्यक्रम, हेच त्यांचं राजकारण आहे. आणि परत मी तुम्हाला एकदा ह्याच गोष्टींवर आणेन की हे राजकीय जे काही वक्तव्य येत आहेत ती सगळी ठीक आहेत, पण तुम्ही 2 वर्षात आमचं महाराष्ट्र लुटला, आमची मुंबई लुटली, आमचं पुणे लुटलं, आमचं ठाणे लुटलं, तुम्ही जे नॅशनल हायवे असतील किंवा आमचे गल्लीतले रस्ते असतील ते बेकार केले, तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स आमच्यावर लादले, तुमचं राजकारण आमच्यावर लादलं, तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं, पक्ष फोडायचे, परिवार फोडायचं, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचा, हे सगळं करून जी राजवट तुम्ही आम्हाला दिलेली आहे ती काल आपण पाहिली. अर्ध्या तासाच्या पावसामध्ये कसं मुंबई पुणे ठाणे भरलं होतं, पाणी सगळीकडे तुंबलं होतं. आणि हे काय पहिल्यांदा नाही झालं या पावसामध्ये, पुण्यात तर 2दा पूर ऑगस्टमध्ये येऊन गेलेला आहे आणि मग हा आता कालचं 3ऱ्यांदा पाणी तुंबलेलं आहे. हे सगळं ह्याच्यावर कोणी काल एक तरी व्यक्ती जी आमच्यावर टीका करते किंवा आम्हाला शिव्या देत असते, जेव्हा काही बोलत असतं, आरोप करत असतं, आमचे पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतं, एक तरी राजकीय व्यक्ती त्या पक्षांमधून, मग भाजपमधून असेल, मिंदेंमधून असेल, काल तुम्हाला TV समोर आली आहे का उत्तर देताना? आणि हेच जेव्हा आमचं सत्ता होती मुंबई महानगरपालिकेत, आम्ही मुंबईकरांची सेवा करायचो, काही घडलं तरी आम्ही तुमच्या सोबत असायचो, तुम्हाला उत्तर द्यायला आणि नागरिकांना उत्तर द्यायला आमच्याकडे जे काही माध्यमं असायची त्याच्यातून आम्ही उत्तर द्यायचो आणि स्पष्टता जी काही असायची ती द्यायचो, अकाउंटेबल होतो. संजय राऊत आरेची जी मेट्रो आहे त्याचं काम कुठेतरी अर्धवट आहे आणि त्यामध्येच त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. अनेकदा BMC कडनं त्या आरेच्या जी मेट्रो आहे त्याला पत्र लिहिण्यात, BMC कडनं अनेकदा अशा मेट्रोसाठी पत्र गेलेली आहेत. तुम्हाला सांगतो, BSTचा प्रत्येक वर्षी 20 कोटीचा लॉस होतो, कारण जे बॅरिकेड्स लागलेत त्याच्यामुळे. तो रेव्हेन्यू भरून काढणार आहे का मेट्रो? त्याच्यानंतर वरळीत पण असेल, कुठेही असेल, जी स्लरी निघायची मेट्रो तिची, आमचं सरकार असताना आम्ही सगळ्यांना एकत्र बसवायचं सगळ्या या यंत्रणेला आणि मग कुठे काही काम अडलंय का, कुठे काही पेंडिंग आहे का हे सांगायचो. पण आता ताळमेळच नाही आहे, कारण जे पालकमंत्री आहेत ते नुसतं BMCमध्ये आम्हाला ऑफिस कसं मिळेल तेवढ्यावरच त्यांचं लक्ष होतं, म्हणजे ज्या बिल्डिंग फाईल आहेत ते लगेच क्लिअर होतील. डिफेमेशन केस प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसाची सजा सुनावलेली आहे. काय वाटतं की परत एकदा
मला वाटतं ते कशाने घाबरत नाहीत, ते त्यांचं उत्तर देतील. राऊत साहेब तुम्ही पाहताय लढतायत सगळीकडे. पण तुम्हाला परत एकदा मी ह्या मुद्द्यावर आणीन की काल मुंबईसाठी, पुण्यासाठी, ठाण्यासाठी ह्या घटनाबाह्य सरकारमधून, ह्या राजवटीमधून ज्यांनी मुंबई लुटली आहे, पुणे लुटलंय, ठाणं लुटलंय, एक तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता का? अरे आपने पहली बार समय पे क्वेश्चन पूछा है, नहीं तो आप बाहर पूछते हर बार. 1.5 से 2 घंटे की बारिश में ही मुंबई ठप हो गई, एक महिला मेन रोड में गिर के मर भी गई. क्या कहेंगे कि सरकार कहाँ थी, कहीं दिख नहीं रही सड़क? कल ही जो इलीगल सीएम है उन्होंने एक बयान दिया था कि 1-2 साल में हम मुंबई को पॉटहोल फ्री कर देंगे, कंक्रीट कर देंगे, और कहीं पानी भरा है क्या देखो, कहीं जमा है क्या पानी, ये सब कॉन्क्लेव में एक कहा. और आधे ही घंटे में उनका सब जो क्लेम था वो एक्सपोज हो गया. पिछले 2 सालों से हमने रोड स्कैम, पिछले साल 6,000 करोड़ का स्कैम, इस साल 6,000 करोड़ का स्कैम, दोनों सालों में हमने एक्सपोज किया है. आप भी देखिए, आप भी जानकारी लीजिए, आप भी थोड़ी जांच कीजिए. इसमें अगर आप जाए, डीप में जाए, तो ये सारे जो इनके प्रोग्राम होते हैं, फिर डीप क्लीनिंग हो, रोड के हो, सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का हो, हर एक प्रोग्राम में एक तो एस्केलेशन है, नहीं तो स्कैम है. कॉन्ट्रैक्टर की मजा है, खुद को खोके है, लेकिन महाराष्ट्र की जनता को सिर्फ धोखे है. कहीं काम हुआ नहीं है, ना पिछले साल रास्तों का काम हुआ, ना इस साल रास्तों का काम हुआ. हर जगह खोद के रखा है, लेकिन काम नहीं होता. और यही मैं दोनों साल कहते आए हूँ कि ये तो आप महाराष्ट्र की लूट कर रहे हो, मुंबई की लूट कर रहे हो, पूना की लूट कर रहे हो, थाना की लूट कर रहे हो. ना नेशनल हाईवे ठीक है, ना गली की सड़क ठीक है. लेकिन इस बार उन्होंने जो कहा, कल ही उन्होंने कहा कि कहीं पानी भरा है क्या, ये देखा क्या आपने? और फिर आधे घंटे में जो बारिश हुई, जो बरसात हुई, कई जगह भारी बरसात हुई, कई जगह एक माध्यम बरसात हुई, लेकिन उसी बरसात में पानी भर गया. एक व्यक्ति की मौत भी हो गई. लेकिन आज भी अगर आप देखें तो मुंबई में पिछले 2 सालों से मैं कहते आया हूं, मुंबई हो, पूना हो, नागपुर हो, नासिक हो, थाना हो, कोल्हापुर हो, सोलापुर हो, बहुत सारे शहरों में सेल्फ गवर्निंग बॉडीज जो होती है, जो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन है, वहां चुनाव ही नहीं हुए. ना वो बॉडी गठित हुई है, ना मेयर है, ना कोई काउंसिलर है, ना कॉर्पोरेटर है. तो फिर नागरिक जाए कहाँ? जो ट्विटर हैंडल्स थे वो चलते ही नहीं है. प्रशासक है, नगर विकास जो खाता है वो इलीगल सीएम के पास है, लेकिन उनके जैसे इनकेपेबल व्यक्ति मैंने कभी जिंदगी में नहीं देखी, ना महाराष्ट्र ने देखी. और यही बात मैं कहना चाहता हूँ कि कल की जो बारिश थी, पानी तो भर गया. मुझे लगता है 2005 के बाद पहली बार भारी बरसात इतनी भी नहीं होते हुए भी वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पे पानी भर गया था. रेलवे की अगर आप हालत देखिए, मेट्रो की हालत देखिए, हर जगह मुंबई हो, पुणे हो, ठाणा हो, बहुत खराब हालत में कल नागरिकों ने अपने घर की राह देखी है. और यही बात मैं कहना चाहता हूँ कि अभी नागरिक तंग आ गए हैं. मुंबईकर हो, पुणेकर हो, तंग आ गए. भाजप हो या मिंदी गुट हो, इनको भगाने के सिवा दूसरा कोई पर्याय नहीं. बिल्कुल. और पिछले 2 साल में देखा होगा, जब हमने हिंद माता का काम किया, अगर आप पंप समय पे चालू कर दे तो पानी नहीं भर सकता वहाँ. मुंबई में लगभग 400 पंप, मोबाइल पंप होते हैं, 5 पंपिंग स्टेशन है. अगर ये समय पे शुरू करे तो पानी नहीं भर सकता, इतना पानी नहीं जमेगा. लेकिन मुंबई की ना किसी को पड़ी है इस सरकार में, ना पुणे की, ना ठाणे की. सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स की मजा चल रही है. नए रोड में जो महिला गिरकर मर गई, पहले हादसा हुआ 5 साल पहले, डॉक्टर अमर गुप्ता की इसी तरह से मौत हुई थी. तब हाईकोर्ट में मामला गया तो सभी जो मेन रोड है उनके नीचे जालियां बिठाई थी. लेकिन खुला रहा है, लापरवाही दिखी है. इस पर आप क्या कहेंगे? लापरवाही तो है, लेकिन इसमें नहीं, नहीं, वो तो है, लेकिन इसमें मैं फिर एक बार कहना चाहता हूँ कि जो असिस्टेंट कमिश्नर्स होते हैं वो हर एक वार्ड के मिनी म्यूनिसिपल कमिश्नर होते हैं. ये सारी चीज़ें जो होती है, फिर रेलवे से कोऑर्डिनेशन हो, एसआरए से कोऑर्डिनेशन हो, महाडा से कोऑर्डिनेशन हो, एमएमआरडी से कोऑर्डिनेशन हो, ये वार्ड ऑफिसर करते हैं, जिसे हम असिस्टेंट कमिश्नर कहलाते हैं. मुंबई में पिछले 2 सालों में 15 वार्ड ऑफिसर नहीं है, तो फिर कैसे चलेगा शहर? इसके पहले भी आपने ये मुद्दा उठाया है. विपक्ष की तरफ से जो आपके विपक्ष है वो यही कहते हैं कि 25-30 साल तो वो खुद रहे हैं बीएमसी में, तब मुंबई की चलो सुधार देते हैं. आमने सामने आते हैं, चर्चा करते हैं. लेकिन आज क्या हो रहा है और आपने हमसे सरकार छीनी क्यों? और ये मैं पिछले 2 सालों से काफ़ी सारी बातें खास करके नगर विकास पे कहते आया हूँ. लेकिन जो नगर विकास मंत्री है वो ऐसे आदमी है कि शर्म और क्षमता उनको पकड़ने की कोशिश करते, लेकिन उनसे भी वो तेज भागते रहे. संदर्भात 16 पानांचा अहवाल दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी आहे की पुतळ्याची जी आतमधली लोखंडी ढाचा होता ते गंजलेला होता, त्यासोबतच निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं होतं. एकीकडे 16 पानांचा अहवाल दाखल झालेला आहे, दुसरीकडे पुन्हा एकदा 20 कोटी रुपयांची नव्यानं निविदा काढण्यात आलेली आहे. मला वाटतं ह्याच्यावर सगळी आम्ही चौकशी तर करणार आहोत, कारण त्यावेळी देखील आपल्याला आठवत असेल उद्घाटनाच्या वेळी मूर्तीपेक्षा जास्ती हेलिकॉप्टर्स आणि उत्सव मूर्तीवर खर्च झाला होता.
ह्याच्यातून चांगलं काहीतरी निघेल असं तिकडचे स्थानिक जे गद्दार आहेत ते म्हणाले होते. आता खोके किती मिळतात ह्याच्यावर त्यांचं लक्ष असेल, पण ह्याच सरकारने भाजपने स्टॅच्यू ऑफ युनिटी जी बनवली गुजरातमध्ये ती पक्की बनली आहे. मग आमच्याकडे छत्रपतींचं स्टॅच्यू का असं आहे तुम्ही केलं? सर आज Yesterday's situation in Mumbai, Pune, Thane was terrible. Lot of citizens yesterday were stuck in traffic, be it on the roads, be it on the railways or the metros. The metro stations have started leaking. There was overcrowding. There was almost a stampede at one of the metro stations. And yesterday we saw that none of the guardian ministers, none of the people responsible in this regime were out on the streets to either answer the people or help the people. Generally, the Twitter handles of BMC or Mumbai Police or every agency that have been active. Yesterday we saw none of this. Only yesterday did the illegal Chief Minister of Maharashtra claim at a conclave that there will be no potholes. Of course, that is an absolute sham that he's talking about. He doesn't know what he's talking about. But he also asked the interviewer whether he's seen Mumbai or any other city in Maharashtra flood this time. In August of this year, Pune has flooded twice. Yesterday you saw Mumbai, Thane, Pune and many other cities having flash floods, waterlogging and floods yesterday. Within a few minutes of it starting to rain. Probably for the first time after 2005 has the Western Express Highway flooded so badly. And yet, yesterday or today, there has been nobody from the regime to answer the people of what has happened. Sir, you have been speaking of contractors and how they are being favored by the state government. A new line is coming into light where the cabinet has approved a 5 crore land to Chandrasekhar Bavanpule, despite there was a denial from the finance department. But did Mr. Bavanpule get his land in Macau or here in Maharashtra? Oh, in Maharashtra, okay. He's getting any big casino from there or what? He has denied all charges, stating that he is not president of that school or not into the board of member of the trustee. How do you see that? I think if you see in the past 3 or 4 cabinets, and I will be holding a detailed press conference on that, the amount of spending and land distribution that has happened in terms of contractors, in terms of politicians, in terms of favored people and favorite people, it is very, very sketchy. When we form our government after the state elections here in November, we will be inquiring into every cabinet decision that has come about in the past 3 months, especially in the past 3 cabinets, especially with regards to spending on highways, on roads and infrastructure projects, and let it be known that no officer or politician will be spared if we find any scam or unforeseen escalation. Thank you.